संच 5.1 मध्ये प्रश्न क्रमांक 6 आणि 7 बघणार आहोत. या एकदा आपला जो प्रश्न क्रमांक सराव संच 5.1 आहे तो पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर पण एक जो महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तो तुमच्यासाठी मी अपलोड करणार आहे. फक्त आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 काय दिलेला आहे ते बघा. आकृतीमध्ये PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. किरण PQRS व ABCR हे समांतरभुज चौकोन आहे. दोन समांतरभुज चौकोन, हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे आणि त्याच्या आतमध्ये एक समांतरभुज चौकोन आहे. कोण P बरोबर 110 अंश. कोण P बरोबर 110 अंश. तर ABCR च्या सर्व कोनांची मापे काढा. म्हणजे या छोट्या चौकोनातल्या समांतरभुज चौकोनातल्या सगळ्या कोनांची मापं काढायची आहे. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये पण बघा. Quadrilateral PQRS and ABCR are two parallelogram. हे two parallelogram आहेत. If angle P is equal to 110 degree, then find the measure of all angle of ABCR. ABCR चे all angles आपल्याला फाइंड करायचे आहेत. So let's go start. फर्स्ट बघा, आपल्याला मी सोबत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की हे जर P जे आहे ते 110 अंश असेल तर कोण R बरोबर पण 110 अंश असणार आहे, कारण हे समांतरभुज चौकोनाचे समूह कोन आहे. बघा आपण पहिला असं बघूया. समांतरभुज चौकोन PQRS मध्ये जर हे इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर फक्त इथे लिहा इन क्वाड्रिलॅटरल PQRS. ठीक आहे. कोन P एकरूप कोन R आणि ह्याचं कारण काय आहे तर हे समांतरभुज सम्मुख कोन. समांतरभुज सम्मुख कोन. ठीक आहे. सेम इथं सुद्धा इंग्रजीमध्ये जर हेच कारण घ्यायचं झालं, कोन P आणि R हे काय आहे, पॅरलोग्रामचे ऑपोजिट अँगल आहे. ऑपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम. ठीक आहे. तर तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा कारण आपला वेळ भरपूर असेल. कोन P किती आहे, 110 अंश आहे. कोन P बरोबर 110 अंश गिवन आहे म्हणजे दिलेला आहे. सो दॅट म्हणून कोन R बरोबर सुद्धा काय येणार आहे, 110 अंश. कोन R बरोबर 110 अंश. या कोनातल्या पहिल्या कोनाची माप सुरू झाली. ठीक आहे. आता या कोनाचा भाग संपला. आता पुन्हा इन पॅरलोग्राम ABCR म्हणजेच ABCR मध्ये कोन B एकरूप कोन R. हे दोन कोन एकरूप आहेत. आता हे मोठं सोडून द्या, फक्त लहानवर फोकस करा तुमचा. बघा B आणि R काय आहे, ते सेम समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा. चौकोनाचे सम्मुख कोन तुम्ही पूर्ण लिहिणं गरजेचं आहे. हे असं तुम्हाला नाही चालणार. मी तुम्हाला गणित पटकन समजण्यासाठी सांगायला लागेल. अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम. ठीक आहे. तर कोन B आणि R एकरूप आहेत. तर R आपल्याला किती आलेला आहे, R बरोबर किती आहे, 110 अंश. मग हे कसं घेतलं तर याच्यासाठी याला सुद्धा नंबर द्या 1 आणि इथे कारण लिहा 1 वरून. इंग्रजीमध्ये फ्रॉम. R बरोबर 110 अंश. जर R बरोबर 110 आहे म्हणून कोन B बरोबर हे जर 110 असेल तर हे सुद्धा B बरोबर 110 अंश. बघा आता थोडक्यात हे 110 अंश आले, हे 110 अंश आले. आता ह्या दोन कोनांची मापे आपल्याला शोधायची. बघा दोन लगतच्या कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे ऍडजसेंट अँगल
सम ऑफ ऍडजसेंट अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच मी इथं सोडून आकृतीच्या खाली समजून सांगतो. कोणताही कोण घ्या, कोण ए अधिक बी घ्या किंवा कोण आर अधिक सी घ्या. ठीक आहे, कोणताही घ्या. मी कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश. कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश. आणि याचं कारण काय आहे? लगतचे कोण आहे. कसले कोण आहेत? समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण. म्हणजेच इंग्रजीमध्ये ऍडजेसेंट अँगल. ठीक आहे, मी शॉर्टकट शब्द लिहिले असतात तिथे फुल फॉर्म घ्या. गणित समजून घ्या माप कसं आलेले. बघा आता कोण ए आणि बी 110 अंश आहे. कोण ए आपल्याकडे नाही आहे, कोण बी आपल्याकडे आहे. याला सुद्धा आपण 2 नंबर द्या. आणि इथं माप लिहा 110 अंश, 180 आणि इथं लिहा 1 वरून, म्हणजे इंग्रजीमध्ये फ्रॉम. बघा कोण ए चं माप किती येणार आहे? मग 180 मधून 110 वजा करा. कोण ए बरोबर 180 मधून 110 किती राहिले? 70 अंश. कोण ए बरोबर 70. हे जर 70 आहे तर हे सुद्धा किती येणार आहे? 70 येणार आहे. कोण ए एकरूप कोण सी. आणि ह्याचं कारण काय आहे? समांतरभुज चौकोनाचे समूह कोण. हेच कारण आहे. शॉर्टकट तुम्हाला लिहिलं आहे बघा इंग्रजीमध्ये, अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम. कोण ए 70 आहे म्हणून कोण ए बरोबर 70 अंश आहे. म्हणून कोण सी बरोबर, हे खालच्या बाजूला लिहितो मी, म्हणून कोण सी बरोबर 70 अंश. ठीक आहे, बघा काही गणित अवघड नव्हतं, सोपं गणित आहे. गणितच सोपे, फक्त वाक्य लिहायला तीच इंग्रजी आणि मराठीमध्ये शिकायची असते. बाकी हे तर तुम्हाला सगळ्यांना मराठीत सांगणं गरजेचं आहे की काय आहे नेमकं. आपण मराठी महाराष्ट्रात राहणारी मुलं आहोत, आपल्याला मराठी आलं पाहिजे. मराठीमधनं ते समजतं की आपल्याला गणित समजतात. त्यामुळे मराठीमध्ये सांगितलं कारण फक्त इंग्रजीमध्ये लिहायचे असतात ज्यांचं सेमी आहे त्यांनी. त्यामुळे काय वेगळं काय नाहीये. हाच व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 बघा. एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. किरण AB वर बिंदू E असा घ्या की असा आहे की AB आणि B समान आहे. ही आकृती कच्ची काढलेली आहे, समान आहे. तर सिद्ध करा की ED म्हणजे ED जर जोडले तर ते BC ला F मध्ये दुभागते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर इंग्रजीमध्ये हा प्रश्न दिला आहे, ABCD इज अ पॅरलोग्राम. पॉइंट E is on the AB such as the AB equal B. AB equal B असा E पॉइंट AB वर घेतलेला. then prove that ED bisect BC as point F. ओके, प्रूव्ह करायचं आहे. सो थोडंसं आपण काय करूया, हे एक्झाम्पल सोडवत असताना जे गिवन पार्ट आहे तो पहिला लिहूया. पहिला काय दिले आपल्याला की AB आणि B समान आहे, दिलेला आहे, म्हणजेच इक्वल आहे हे सांगितले. जर हे इक्वल असतील तर ते कॉन्व्हर्जंट सुद्धा असणार आहे. AB आणि B काय असणार आहे? कॉन्व्हर्जंट असणार आहे. आता हे इक्वल आहे म्हणून कॉन्व्हर्जंट आहे, म्हणजे एकरूप आहे. जर हे एकरूप आहे तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. आपण त्याच्यामध्ये म्हणजेच इन पॅरलोग्राम ABCD AB कॉन्व्हर्जंट CD. AB आणि CD कॉन्व्हर्जंट असणार आहेत, एकरूप असणार आहेत. हे एकरूप असणार आहेत त्याच्यामध्ये. कारण काय? याचं कारण आहे हे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आहेत.
या समांतरभुज चौकोनाच्या काय आहे, सम्मुख बाजू एकरूप असतात. मी इथे लिहा समांतरभुज सम्मुख बाजू, समांतरभुज सम्मुख बाजू. ठीक आहे. इंग्रजीमध्ये हेच कारण आपण काय लिहिते, अपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम. हे 11 नाही आहे, पॅरलोग्राम शब्द लिहिला. आता AB आणि CD एकरूप आहे. बघा आपण इथं काय लिहिलंय, AB आणि B एकरूप आहे का आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काय दिले, AB आणि B समान आहेत म्हणजे हे काय आहे, AB आणि B एकरूप आहे. जर हे एकरूप आहे तर या समांतरभुज चौकोनाच्या या सम्मुख बाजू आहेत, हे सम्मुख बाजू पण एकरूप असतात. या जर दोन बाजू एकरूप आहेत आणि ह्या समांतरभुज चौकोनाच्या बाजू एकरूप आहेत तर ह्या दोन बाजू सुद्धा एकरूप असणार. म्हणजे हे असं आहे, 1 हा 2 बरोबर एकरूप आहे आणि 2 हा 3 बरोबर एकरूप आहे, म्हणून 1 आणि 3 एकरूप आहे. लक्षात ठेवा, हे या पद्धतीमध्ये आहे. सो आता याला 1 नंबर देऊया आपण आणि इथे लिहायचं आहे, म्हणून म्हणजे सो दॅट आपण काय लिहिणार आहे, BE एकरूप CD. आणि याचं कारण काय आहे, 1 वरून. इंग्रजीमध्ये फ्रॉम फर्स्ट, इंग्रजीमध्ये काय फ्रॉम फर्स्ट. आता कारण लिहिले, दुसरं इथं काय लिहिलेलं नाही आपण, तर AB आणि CD एकरूप झाले. आता आपण दोन त्रिकोण घेऊया. हा सगळा भाग आता हे सगळे एकरूप झाले, 1 2 3 एकरूप झालेले आहे. जर आपण दोन त्रिकोण घेतले, कुठले कुठले, CDF हा एक त्रिकोण घेतला आणि BEF हा एक त्रिकोण घेतला. ठीक आहे. किंवा तुम्ही हे एकरूप आहे हे वाढवलंय, याच्यामध्येच तुम्ही कोणांची नावं वाढवून सुद्धा लिहू शकता. कोणांची नावं वाढवून लिहू शकता. इथे गोड वाक्य लिहू शकता की AB आणि B एकरूप आहे. AB वरच A हा बिंदू असा आहे की तो AB आणि B च्या समान मध्ये घेतलेला आहे. पण त्याच्याऐवजी तुम्ही सोपे दोन त्रिकोण घेऊ शकता. रचनेवरून इंग्रजीमध्ये फ्रॉम कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना जी आपल्याला दिलेली आहे त्याच्यावरून सगळं वाक्य गाईड मध्ये दिलेली सगळं स्टेटमेंट काय लिहायला लागलं एवढंच लिहा. फ्रॉम कन्स्ट्रक्शन म्हणजे रचनेवरून आपण आता दोन त्रिकोण घेणार आहे. इन इंग्रजीमध्ये पहिले लिहा त्रिकोण FDC व त्रिकोण BEF मध्ये काय लिहायचं आहे. तर आता आपल्याला ह्या दोन त्रिकोणामध्ये इथे काय आहे, BE आणि CD एकरूप आहे. BE एकरूप CD याला त्यामुळं 2 नंबर द्या. ज्याला नंबर येतो ते कंसामध्ये लिहा. BE आणि CD एकरूप आहे. कशामध्ये आता बघा हे एकरूप झालं. ह्या दोन त्रिकोणामध्ये बघतो ही बाजू आणि ही बाजू एकरूप झाली. आपल्याला हे मध्यभागी हे सिद्ध करायचं आहे. हे जर एकरूप आहे तर याला कारण काय लिहायचं आहे, फ्रॉम म्हणजेच फ्रॉम पहिला टू म्हणजेच 2 वरून 2 असं लिहिलं तरी चालतं, काय फरक पडत नाही. BE आणि CD एकरूप आहे. BE आणि CD एकरूप आहे. आता याच्यामध्ये बघा हे दोन त्रिकोण जे आहेत म्हणजे F जो त्रिकोण घेतला बघा, कोण CFD एकरूप कोण. मी कुठला कोण घेतो तो सांगतो, CFD. आणि आता आपण EFB असं घेऊया. EFB किती मुलांना समजलं की हे कसले कोण आहेत. मी न शिकवता ते व्यवस्थित गणित शिकायला लागले. तर किती जणांना हे समजलं की हे अपोजिट अँगल आहे म्हणजेच काय, विरुद्ध कोण. हे कसले कोण आहे, विरुद्ध कोण. जर तुम्हाला हे लगेच आठवलं असेल की सरांनी दिलेले कोणाचा प्रकार विरुद्ध कोण आहे तर तुम्हाला गणित व्यवस्थित समजायला लागेल.
ठीक आहे. जर आता हे विरुद्ध कोन असतील, हे जर विरुद्ध कोन आहे, तिसरी गोष्ट लिहिली की हे दोन त्रिकोण एकरूप होणार आहेत. बघा बाजू लिहिली आहे, एक बाजू लिहिलेली आहे. आणखीन एक कोनाचा प्रकार होऊ शकतो. बघा CDE आणि CDF आणि FEB हे कसले कोण आहे? बघा झेड आकार तयार होतो. CDF FEB हे कसले कोण आहेत? विक्रम कोन. ठीक आहे, इथे वाक्य पूर्ण करतो मी. CDF एकरूप कोन FEB. ठीक आहे, असं आपण इथून C पासून सुरुवात केलेली. इथं D आहे, इथं F आहे आणि इथून पुन्हा E कडं आणि पुन्हा इथं B असा Z आकार तयार होतो. त्याला आपण कसले कोन म्हणतोय? अल्टरनेट अँगल, विक्रम कोन. पहिला मराठीमध्ये विक्रम कोन म्हणजे इंग्रजीमध्ये अल्टरनेट अँगल. ठीक आहे, म्हणजे आता बघा एक कोन, इथं बाजू आहे, इथं कोन आहे, इथं कोन आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप झाले. कशावरून? कोबा म्हणजे कोबाको कसोटीनुसार. म्हणून त्रिकोण FDC एकरूप कोन BEF आणि कुठली कसोटी आहे? कोबाको. आणि इंग्रजीमध्ये आपण लिहायचं तर अँगल साइड अँगल टेस्ट. आणि या त्रिकोणांमध्ये ही बाजू आहे, हा कोन आहे, हा कोन आहे, कोनांवरून हे त्रिकोण एकरूप झाले. हे त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आपल्याला कुठली हवी तीच आहे. ही बाजू आपण पहिल्या सांगितल्या, तर आपण काय केलं? या संगत बाजू केली. BF एकरूप FC. इथं बाजू लिहा, इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर साइड लिहा, इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर साइड लिहा. मी एक मराठीमध्ये एक इंग्लिश मध्ये लिहिले म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, BF आणि FC हे काय आहे? एकरूप आहेत. हे जर एकरूप असतील, हे जर एकरूप असतील तर हे काय आहेत? संगत बाजू आहेत त्या त्रिकोणाच्या. मग लिहा इथं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मराठीमध्ये काय होणार? इंग्लिश मध्ये काय होणार आहे? करस्पॉन्डिंग. शॉर्टकट मध्ये लिहा चालेल, इंग्रजीमध्ये शॉर्टकट चालणार. आपल्याला काय शॉर्टकट आहे? करस्पॉन्डिंग साइड ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे CSCA. लक्षात ठेवा. आता ह्या काय आहेत? बाजू आहेत. मी थोडंसं काय करतो ते एकच लँग्वेज मध्ये लिहितो, समजायला सोपं जाईल मला. साइड साइड म्हणजे बाजू बाजू. या जर बाजू एकरूप आहे म्हणजे समान असणार आहे. म्हणून BF आणि FC समान असणार आहे. बघा हे एकरूप आहेत, ह्या बाजू एकरूप आहेत म्हणजे त्या समान आहेत. आणि समान आहेत म्हणजे ते तिथं त्यांचा F हा मिड पॉइंट आहे. म्हणून F हा मध्यबिंदू, इंग्रजीमध्ये त्याला मिड पॉइंट म्हणा. म्हणून बघा हे एकरूप आहे म्हणून ह्या समान बाजू, त्या समान बाजू ही F हा त्याचा मध्यबिंदू आहे. आणि मध्यबिंदू असेल तर ED जे आपल्याला विचारले ते वाक्य तुम्ही लिहा की रेषा ED ही BC ला F मध्ये दुभागते. म्हणून रेषा ED ही BC ला F मध्ये दुभागते. हेच वाक्य इंग्रजीमध्ये शेवटला दिलेलं आहे. लाईन ED is bisect say BC
BC at point F. At point. ठीक आहे. सोबत आणखी एकदा मी शॉर्टकट तुम्हाला सांगतो की हा एक समांतरभुज चौकोन आहे. या समांतरभुज चौकोनामध्ये या दोन बाजू एकरूप सांगितल्यात, समान सांगितल्यात आणि या समांतरभुज चौकोनाच्या या दोन बाजू सम्मुख बाजू आहेत. या जर ही AB आणि CD जर एकरूप असतील तर BE आणि CD सुद्धा एकरूप असणार. मग या दोन त्रिकोणामध्ये ही बाजू आणि ही बाजू म्हणजे BE आणि CD एकरूप असेल, बाजू CD आणि BE एकरूप असेल आणि हे जर विरुद्ध कोन असतील आणि हे जर विकर्ण कोन असतील तर तो O कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. मग संगत बाजू एकरूप असतात, समान असतात, गुणोत्तर त्यांचे समान असतात किंवा समान मापाचे असतात. मग जर हे जर एकरूप आणि समान असतील तर हा मध्यबिंदू झाला. हा मध्यबिंदू असेल तर तो ED वर आहे आणि ED वर असेल तर BC ला F मध्ये ती दुभागते. समान दुभागते असं विचारलं नाही आपल्याला, फक्त दुभागते. दुभागते हे आपण सिद्ध केलं. 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की दररोजच्या दररोज हे व्हिडिओ ज्यावेळेला तुम्हाला अपलोड केले जातील त्यावेळेला तुम्ही ते व्हिडिओ दररोज न चुकता बघायचे. व्हिडिओ स्किप न करता म्हणजे पळवून न बघता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठीच आम्ही ते बेसिकचे व्हिडिओ पाठवतोय म्हणजे तुम्हाला वर्गमूळ वर्गमूळ संख्यांचे प्रकार काढता यायला पाहिजे. 10वीच्या विद्यार्थ्यांना विचारा की त्यांना ते संख्यांचे प्रकार किती उपयोगाचे आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची की तुम्ही हा व्हिडिओ लाईक सुद्धा करायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये जर तुम्हाला कमेंट येत नसतील, लिहिता नाव लिहायचं नसेल तर कृपया किमान लाईक बटनवर तर क्लिक करा. जर नाव लिहायचं कंटाळा येत असेल तर तुमच्या शाळेतल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा.